नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय मराठीची कृतीपत्रिका. तुम्ही बघू शकता यासाठी वेळ दिलेला आहे 3 तास आणि गुण आहे 80. तुम्ही वाचू शकता प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय मराठी कृतीपत्रिका. वेळ आहे यासाठी 3 तास, गुण आहेत 80. तर चला या व्हिडिओला सुरू करूया. ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. विभाग 1 मध्ये गद्य दिलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उतारा असणार आणि उतार्यावरती काही प्रश्न दिलेले असणार आहेत. बघा प्रश्न 1 ज्यामध्ये म्हटलेला आहे, खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा उतारा वाचायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा हा उतारा आहे, या व्हिडिओला तुम्ही हाय क्वालिटीवरती सेट करा सेटिंगमधनं आणि त्यानंतर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, बघूया काय प्रश्न दिलेला आहे. विभाग 1 मध्ये म्हटलेला आहे गद्य. प्रश्न 1, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. आता होळीनंतर वातावरणात होणारे बदल. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो काही परिच्छेद आहे तो पूर्णपणे एकदा वाचून घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी वेळ दिलेली होती. बघा आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर तुम्ही वाचा आणि त्यानंतर व्हिडिओला पूर्णपणे बघा. ओके, बघा आता होळीनंतर वातावरणात होणारे बदल. तर विद्यार्थी मित्रांनो, होळीनंतर वातावरणात कोणकोणते बदल होतात ते तुम्हाला सांगायचं आहे. होळीनंतर थंडी वाढते की कमी होते. ओके, कोणते 2 बदल होतात ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर जाऊया पुढे. चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करायच्या आहेत. त्यामध्ये आहे लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. तर लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणकोणत्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत? पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, 5वी गोष्ट आणि 6वी गोष्ट. 6 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायच्या आहेत. परिच्छेद वाचल्यानंतर सर्वांची उत्तरे तुम्हाला अगदी सहजरित्या तुम्हाला मिळून जाणार. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, ज्यामध्ये आहे तुम्हाला सोमत. ओके, सोमतचा प्रश्न आहे, स्वतःच्या मनाने लिहायची असणारी उत्तरे, म्हणजे सोमत स्वतःचं मत व्यक्त करायचं असतं. बघा, तुम्ही वाट पाहत असलेल्या एखाद्या घटनेचे वर्णन करा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी स्वतःच्या बड्डेची वाट बघत असतात, वाढदिवसाची, जन्मदिवसाची, कधी माझा बड्डे येणार, किंवा अनेक विद्यार्थी जे काय आहे ते दिवाळी, दसरा अशा सणांची वाट बघत असतात. तर तुम्ही कोणत्या घटनेचं एखादी गोष्टीची वाट पाहत होता, त्याची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घटनेचं वर्णन करायचं आहे. आमध्ये आहे खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार कृती करायच्या आहेत. आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायची आहे महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने. बघा आता हा परिच्छेद आहे महर्षी कर्वेंवरती. जर तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. ओके, अशा पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. हाय क्वालिटीमध्ये स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी किंवा स्क्रीनशॉटची क्वालिटी लो होऊ नये. ओके, किंवा व्हिडिओला असं तुम्ही पॉज करू शकता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, झूम करून तुम्ही सर्व हे वाचू शकता. ओके, जाऊया पुढे. महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने लिहायची आहे. कोणची 4 स्वप्ने आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखकाच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतोय तो व्यक्ती आणि सुखात सुखी होतोय, तर कोण आहे तो ते लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी. कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी. तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे ते लिहायचे आहे. त्यानंतर सोमत आहे महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वातील तुम्हाला आवडलेली गुणवैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, परिच्छेद वाचल्यानंतर महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वातील तुम्हाला आवडलेली गुणवैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहायची आहे. त्यानंतर आहे अपठित गद्य. अपठित गद्य लिहायचं आहे. अपठित उतारा तुम्हाला लिहायचा आहे. तर ईमध्ये म्हटलेलं आहे खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. पहिला आहे आकृती पूर्ण करा. तंत्रज्ञानाचा जन्म होण्यासाठी कारणीभूत गोष्टी. सर्वप्रथम अपठित उतारा दिलेला आहे, तो हा अपठित उतारा आहे, ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा संपूर्ण अपठित उतारा तुम्ही एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी अगदी सोपंसं जाईल. ओके, तर बघूया. यामध्ये म्हटलेलं आहे आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायची आहे. तंत्रज्ञानाचा जन्म होण्यासाठी कारणीभूत गोष्टी. कोणतेही 2 कारणीभूत गोष्टी लिहायच्या आहेत तंत्रज्ञानाच्या जन्म होण्यासाठी. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये आहे सत्य की असत्य लिहा. सत्य किंवा असत्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. पहिला आहे धर्माला राष्ट्राची सीमा व भाषा यांची बंधने नसतात. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा, विज्ञानाला राष्ट्राची सीमा, धर्म व भाषा यांची बंधने नसतात. सत्य आहे की असत्य तुम्हाला लिहायचं आहे. खरं की खोटं, ट्रू ऑर फॉल्स. विभाग 2, ज्यामध्ये आहे पद्य. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कविता असणार आहे आणि कवितेवरती काही प्रश्न असणार आहे, ते तुम्हाला सोडवायचे असणारे. प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता बघा कविता दिलेली आहे आणि ती कविता बघूयात कोणची आहे. संगती सदा घडो. सृजन वाक्य काय आहे? सृजन वाक्य काय जी कविता आहे ती कविता तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, काव्यपंक्ती. तर बघा आता काही तुम्हाला कविता दिल्या आहे आणि त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम आहे आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायच्या चारित्र्य संपन्न बनण्यासाठी ओके आवश्यक असणाऱ्या गोष्टी. ओके, चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? 2 गोष्टी लिहायच्या आणि टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा 2 गोष्टी लिहा आणि आवश्यक असणाऱ्या 2 गोष्टी लिहायच्या. चौकटी पूर्ण करा, मार्क तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे ज्यामध्ये आहे एका वाक्यात उत्तर लिहा. एका वाक्यात उत्तर लिहायचे आहे. पहिलं आहे कुशलधाम ना
माऊली याचा अर्थ लिहा. ओके, त्यानंतर दुसरा आहे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो याचा अर्थ लिहा. विद्यार्थी मित्रांनो, सुसंगती सदा घडो म्हणजे सज्जन व्यक्ती, जे काही चांगली व्यक्ती आहेत ना, त्यांची संगत आपल्याला, जसे की निर्व्यसनी वगैरे व्यक्ती आहेत, त्यांची संगत आपल्याला नेहमी घडत राहावं. आणि सुजन वाक्य म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो चांगली वाक्य, जेणेकरून आपल्यावरती संस्कार होतील, चांगले परिणाम होतील. हो की नाही, ते वाक्य, असे वाक्य कानी पडत असो, असं इथे म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. हा त्याचा सरळ अर्थ आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील पद्य पंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहायचा आहे. न निश्चय कधी ढळो, कुजन विध्यन बाधा टळो. ओके, बाधा टळो. ओके, त्यानंतर आहे न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. ओके, तर या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहायचा आहे. त्यानंतर चौथा आहे काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्य विचारलं गेलं आहे. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. विद्यार्थी मित्रांनो, वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे आमध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे कोणतेही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. खालील मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो कोणतेही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवायची आहेत. आता कविता आहे, कवितेचं नाव दिलं आहे आणि मुद्दे दिले आहेत. कवी आश्वासक चित्र आहे आणि उत्तम लक्षण. ओके, तर कवितेचे सर्वप्रथम कवी कोण आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे कवयित्री, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर ईमध्ये दिलं आहे खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. रसग्रहण करायचे आहे. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. ओके, रसग्रहण करायचं आहे. त्यानंतर विभाग 3 ज्यामध्ये तुम्हाला स्थूल वाचनाचा प्रश्न आहे. ओके, 6 गुणांसाठी स्थूल वाचन असतं आणि अगदी महत्त्वाचं असतं. सर्व स्थूल वाचनाचे प्रश्न पाठच करून ठेवा. बोर्ड परीक्षेसाठी देखील तुम्हाला अगदी महत्त्वाचं असतं स्थूल वाचन. 6 गुण जर मिळवायचे असतील बोर्ड परीक्षेमध्ये तर नक्की तुम्हाला सांगायला आवडेल सर्व स्थूल वाचनाचे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा, तोंड पाठ करून ठेवा. जे काही स्थूल वाचनाचे तुमचे 4 ते 5 धडे असतील सर्व तुम्ही पाठ करून ठेवा. त्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला सोडवता यायला हवीत. प्रश्न 3, खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. 1, गिरिजा किर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा. ओके, विशेष लिहायचे आहे गिरिजा किर यांच्या बालनाटिकांचे विशेष. त्यानंतर सहसंबंध स्पष्ट करा. बीचे झाड होणे आणि माणसाचे माणूसपण जागे होणे. त्यानंतर तिसरं आहे माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. माणुसकी पेरणे काळाची गरज आहे या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर विभाग 4 ज्यामध्ये भाषा अभ्यास आहे. प्रश्न 4, व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा म्हटलेला आहे. पहिला आहे समास, सामासिक शब्द. ओके, सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. ओके, पहिला आहे महाराष्ट्र आणि नवरात्र. विग्रह करायचा आहे आणि समासाचे नाव तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे शब्दसिद्धी. ओके, ज्यामध्ये आहे खालील शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचा आहे लाजाळू, बिनशर्त, नालायक आणि खोदाई. ओके, प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटित शब्द यांचं वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचारमध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला खालील कोणतेही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. तोंड सुख घेणे. त्यानंतर आहे डोक्यावर परिणाम होणे म्हणजे पागल होणे, मेंटल होणे किंवा खूपच धक्का बसणे. हमी देणे म्हणजे त्याची जोखीम घेणे. त्यानंतर आहे चौथा, सार्थक होणे म्हणजे कल्याण होणे. काय करायचा अर्थ सांगू, जसं की सार्थक होण्याचं काय आहे, कल्याण होणे. अमरचे यश पाहून त्याच्या आईवडिलांचे सार्थक झाले. ओके, विद्यार्थी मित्रांनो कल्याण होणे. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आमध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती सोडा. शब्दसंपत्ती, खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. त्यानंतर ज्याचे आकलन होत नाही असा. ओके, सर्वप्रथम आता बघा, समाजाची सेवा करणारा जसा समाजसेवक, तर ज्याचे आकलन होत नाही तसा नाही असा त्याला काय म्हटलं जातं, अनाकलनीय असं तर नाही म्हटलं जात, परंतु काय असेल त्याचं उत्तर तुम्ही लिहा. त्यानंतर खाली शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. सदन, पक्षी समानार्थी शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर तिसरा आहे खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. गगन भरारी, गगन व भरारी हे 2 शब्द ओळखून गगन भरारीवरनं तुम्हाला 2 शब्द लिहायचे आहेत. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील ज्यामध्ये तुम्हाला आहे लेखन नियमांनुसार लेखन नियमांनुसार लेखन करायचं आहे. अचूक शब्द ओळखून पुन्हा लिहा. ओके, अचूक शब्द ओळखून पुन्हा लिहायचा आहे. कोणती 4. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला 6 दिलेले आहेत. कोणतेही तुम्हाला अचूक शब्द ओळखून लिहायचं म्हणजे यापैकी जसं की विभूषित जो काही योग्य शब्द आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर शिरोधार्य, त्यानंतर अद्भुत आहे, हुरूर आहे, निर्जीव आहे, मैत्रीण आहे. अचूक शब्द म्हणजे चुकीचा वगळून जो काही योग्य शब्द आहे अचूक शब्द तो तुम्हाला लिहायचा. विरामचिन्हे, खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. विरामचिन्हे ओळखा आणि त्यांची नावे लिहा. जसे की हे चिन्ह आहे प्रश्नचिन्ह, याला काय म्हटलं जातं. ओके, ते लिहा. त्यानंतर पारिभाषिक शब्द आहेत, इंग्लिशमध्ये शब्द दिले आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये लिहायचे आहेत. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. ज्यामध्ये आहे बुक स्टॉल. ओके, बुक स्टॉलला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकालय म्हटलं जातं की पुस्तक जसं की आपण काय म्हटलं जातं कमेंटमध्ये सांगा.
बुक स्टॉलला. आणि लिरिकला काय म्हटलं जातं, लिरिक म्हणजे गाण्यांची ओळी हे तर आपल्याला कळतं आहे, लिरिकला काय म्हटलं जातं आहे. परंतु बुक स्टॉल, आपल्याला बुक स्टॉल म्हटलं की आपल्याला माहिती तेवढी पुस्तकं वगैरे मिळतात, परंतु पुस्तकांचा गाडा वगैरे असं म्हणून चालेल का नाही? कमेंटमध्ये सांगा बुक स्टॉलला काय म्हटलं जातं. विभाग 5 सर्वांचा आवडता विभाग ज्याकडे आपण वळतो आहे. विभाग 5 आहे उपयोजित लेखन, ज्यामध्ये प्रश्न 5 खालील कृती सोडवा. यामध्ये तुम्हाला पत्रलेखन असतं, एक जाहिरात दिलेली असते आणि त्यावरती तुम्हाला मुद्दे दिले असतात, त्या मुद्द्यांवरती पत्रलेखन करायचं असतं. बघा, पुढील निवेदन वाचावं, त्या खालील कृती सोडवा. स्वच्छता हीच देशसेवा, महात्मा फुले विद्यालय भंडारा. स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दिनांक 2 ऑक्टोबर, शालेय परिसर स्वच्छता, वेळ सकाळी 9 वाजता. बघा, आता तुम्हाला ही जाहिरात आहे, त्यावरती पत्रलेखनासाठी तुम्हाला विषय दिला आहे. काय म्हटलं गेलं आहे, स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र महात्मा फुले विद्यालय भंडारा येथील मुख्याध्यापकांना लिहा किंवा उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आणि जर पत्रलेखन तुम्ही या दोन्हीपैकी एकही पत्रलेखन विनंतीपत्र अभिनंदनपत्र करू शकत नसाल किंवा मागणीपत्र करू शकत नसाल, तर तुम्ही डायरेक्टली सारांश लेखन लिहू शकता. सारांश लेखन विभाग 1 गद्य, प्रश्न क्रमांक 1 मधील जो अपठित उतारा वाचला आहे ना आपण विद्यार्थी मित्रांनो, त्याचा 1/3 सारांश लिहायचा आहे. बघा, आता आपण कोणतं पत्रलेखन करायला हवं आणि पत्रलेखन करायचं नसेल तर आपण सारांश लेखन करायला हवा. तर दोन्हीपैकी योग्य करून, जर तुमच्याकडे वेळ उरत असेल तर तुम्ही पत्रलेखन करू शकता. तुम्हाला वाटतं की आपला पेपर इझिली कव्हर होणार आहे तर पत्रलेखन करा. परंतु जर तुमच्याकडे वेळ पुरत नसेल, तुमचं टाईम मॅनेजमेंट होत नसेल, तर सारांश लेखन तुम्ही करू शकता. त्यानंतर आमध्ये आहे खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. कोणतेही 2 कृती सोडवायच्या जाहिरात लेखन दिलं आहे. खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. ओके, आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. कोल्हापुरी वाहना, चरणस्पर्श स्टोअर्स, चपलांचे व्यापारी, ब्रँडेड चपला, फॅन्सी शूज, ग्राहकांचे हित, ऑनलाईन सेवा. ओके, दुसरं आहे बातमी लेखन. बातमी लेखन करायचं आहे, ज्यामध्ये आहे खालील विषयावर बातमी तयार करा. बातमी तयार करायचं आहे, ज्यामध्ये 8 सप्टेंबर रोजी यशवंत विद्यालय बजाजनगर अकोला या शाळेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा. ओके, बातमी लेखन करायचं आहे. जाऊया पुढे. आता कथालेखन दिलेलं आहे तुम्हाला. कथालेखनमध्ये म्हटलेलं आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. कथा लिहायच्या आहे खालील मुद्द्यांच्या आधारे. 1 व्यापारी, अंगठी चोर, त्यानंतर 4 नोकर, त्यानंतर संशय, कोर्ट, न्यायाधीशाची युक्ती, समान उंचीच्या काठ्या वाटप, काठी 2 इंच वाढेल, भीती, दुसरा दिवस, लहान काठी, चोर पकडणे, अंगठी परत, तात्पर्य. ओके, तात्पर्य लिहायचं आहे. मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा आणि त्यानंतर तात्पर्य लिहा, योग्य शीर्षक देखील द्या. त्यानंतर लेखन कौशल्यमध्ये म्हटलेलं आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. कोणती एक कृती सोडायची आहे. प्रसंग लेखन करायचं आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्या निरोप समारंभाचे, ओके, शाळेचा निरोप समारंभ, त्यानंतर विद्यार्थी भाऊक, सर्व विद्यार्थी सजून धजून उपस्थित. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक विद्यार्थी स्नेह मेळावा. त्यानंतर आहे शिक्षक शाळेविषयी कृतज्ञता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांकडून सदिच्छा. ओके, आता बघा, लेखन कौशल्य आहे, वैचारिक लेखन आहे तुमच्याकडे आणि वैचारिक लेखन शेवट आहे. आता व्हिडिओ आपण एंडच करणार आहोत 2 मिनिटात, परंतु त्याआधी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो. अनुभवलेला 12वीला जेव्हा टीचर्स डे सेलिब्रेट केला जातो, शिक्षक दिन, त्यावेळेला इथं म्हटलेलं आहे 9वीच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्या निरोप समारंभाचे, म्हणजे आता तुम्ही 10वीला आहात, जेव्हा तुमचा सँडअप होईल त्यावेळेला 9वीचे विद्यार्थी नियोजन करतील. तशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जशा पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला जातो तुम्हाला माहिती आहे 5 सप्टेंबरला. तर आम्ही 12वीला होतो, सायन्सचे विद्यार्थी, सर्वांची आशा लागली असते सायन्सच्या विद्यार्थ्यांकडे. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी नटून दटून आलेले होते, परंतु कोणी नियोजन केलेलं नव्हतं, कोणी त्यामध्ये सहभाग आधी दर्शवलेला नव्हता, नाव वगैरे दिलेलं नव्हतं, कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नव्हता कॉलेजला. ओके, तर त्यावेळेला काय सीन झालेलं होता की विद्यार्थ्यांचं नियोजन नव्हतं आणि शिक्षक खूप भडकून गेलेले होते विद्यार्थ्यांवरती. त्यावेळेला मी ज्या वेळेला विद्यार्थ्यांचं नियोजन नव्हतं तेव्हा एकट्याने सर्व नियोजन करून त्या स्टेजवरती जाऊन सर्व म्हणजे सर्व नियोजन मी हँडल केलं होतं त्या स्टेजवरती जाऊन, मंचवरती जाऊन. ओके, जस्ट एक एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला सांगतो आहे. प्रसंग लेखन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्सच तुम्हाला लिहायचा आहे. ओके, त्यानंतर आत्मकथन करायचं आहे. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. एका पुस्तकाचे आत्मकथन, वैशिष्ट्ये, मृत्यू, उपयोग, जन्म, विचार, भावना, कल्पना, खंत, मानवी जीवनातील महत्त्व, हे सर्व तुम्हाला पुस्तकाच्या आत्मकथनात मांडायचे आहे. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न, वैचारिक लेखन. तिन्हीपैकी तुम्ही कोणते एक करू शकता. पहिलं जसं की तुम्हाला आहे ईमध्ये तुम्हाला काय होतं, सर्वप्रथम प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन. तर स्त्री पुरुष समानता, काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. ओके, स्त्री पुरुष समानता या विषयावर तुमचे विचार तुम्हाला लिहायचे आहेत, वैचारिक लेखन आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर ही प्रश्नपत्रिका होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता
10वी विषय मराठीची कृतीपत्रिका. होप तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आवडलेली नसेल, कारण प्रश्नपत्रिका पेपर कुणाला आवडतात. ओके, ही प्रश्नपत्रिका नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणार. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमच्या बोर्डाच्या तुमच्या बोर्डाच्या पेपरसाठी जो काही तुमचा मार्च 2024मध्ये पेपर होणार आहे ना, ओके, त्यासाठी ही प्रश्नपत्रिका अगदी उपयुक्त आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकाला आधी लिहून घ्या, त्यानंतर उत्तरे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ही प्रश्नपत्रिका परिपूर्ण उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. खाली तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय. तुमच्या बोर्ड एक्झामसाठी खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. ओके, ज्याही विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांचे मनापासून आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवरती एक प्लेलिस्ट दिसत असेल आणि एक व्हिडिओ दिसत असेल. खाली सबस्क्राईबचं ऑप्शन तर ऑलरेडी दिसत असेल. बघा, प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर येतं 10वीच्या तुमच्या सर्व विषयाच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि जर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलं तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीची व्हिडिओ दिसत असेल, ती व्हिडिओ तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. ओके, तुम्ही क्लिक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या मराठीच्या पेपरसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिवाळीच्याही सुट्ट्या 5 ते 6 दिवस लागणार आहे, परंतु त्यानंतर तुम्ही आमच्या चॅनलवरती येणार की नाही ठाऊक नाही. तुम्ही आलेले आहात तर तुम्हा सर्वांना मी ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.